दसऱ्याला आम्ही गेलो होतो गावी, त्यामुळे घरातला दसरा काय काढायला जमलं नव्हतं. आज तनूच्या पप्पांना सुट्टी होती. दिवाळी पण आठवड्यावर येऊन ठेपली होती. म्हणूनच म्हटलं दसरा तर काढला नाही, मग आता दिवाळी काढावी. मला तर ना ह्यांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, वर चढून साफसफाई करायची नाही म्हणून. काय नाही, पडली बिडली म्हणजे माझ्या मागं नवीन काहीतर कुटाणा लावशील. काय साफसफाई करून पाहिजे ते मला सांग, मी देतो साफसफाई करून, असं म्हणत असतात. वरची साफसफाई म्हटल्यावर तनूचे पप्पा, मग काय लावलं ना साहेबांना सकाळचं लवकरच कामाला. खालची आणि हाताला येईल ती साफसफाई तर मी रेग्युलरली करतच असते. सकाळचा नाश्ता लवकरच करून घेतला होता आणि मग काय भिडलो ना आम्ही दोघे पण साफसफाईला. आणि इथं तनूचा ना नेहमीप्रमाणे मध्येच लुडबुड चालू होती. पहिले तर ठेवलेलं सामान खाली काढून ठेवा, त्याला चांगलं पुसून घ्या, वरची कबोर्ड चांगली झाडून घ्या आणि काढलेलं सामान परत जागेवर ठेवा. हे असं काम चाललं होतं आमच्या दोघांचं. आणि ह्या साफसफाईच्या कामात धूळ तर एवढी असते ना, बोलायलाच नको. आणि ह्या असल्या धुळीनं ना सर्दी तर नक्की होतेच. म्हणूनच आम्ही ना नाका तोंडाला रुमाल बांधले होते. कुठून एवढी धूळ येत असते देव जाणे. लागणार आणि न लागणार असं सगळं सामान बाहेर निघत होतं. आणि त्यात आमच्या तनूचं ह्यात काय हाय त्यात काय हाय, हे घेऊ का मी खेळायला, ह्यानं काय करतात, असे 1708 प्रश्न विचारत होता. कुठनं सुचतात एवढे प्रश्न काय माहित. आता बघा, सामानात ठेवलेला मेजरमेंट टेप लागला ना त्याच्या हाताला आणि चालू झालं त्याचं मेजरमेंट. मोठा इंजिनियर झाल्यासारखं. तनूच्या पप्पांनी वरची सगळी साफसफाई करून दिली होती. आता माझा नंबर होता. मी पण झाडू मारून घेतला आणि स्वच्छ अशी लादी पुसून घेतली. आणि हे बघा, घर कसं एकदम चकचकीत झालंय आणि एकदम फ्रेश पण वाटायला लागलंय. आता एवढं काम करून झाल्यावर पोटात कावळे ओरडायला लागले होते. मस्त असा फोडणीचा गरमागरम भात बनवला. सोबतीला होतं ना पापड आणि लोणचं.